हॅलो एव्हरीवन, फिअरलेस आरपीमध्ये तुमचे स्वागत आहे। संक्रांतीसाठी मी आज हा मेकअप लुक क्रिएट केलेला आहे। सो हा व्हिडिओ काहीतरी डिफरंट आणि इंटरेस्टिंग ठरणार आहे। हा मेकअप बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा। सो सुरू करूया आपण या व्हिडिओला। सगळ्यात पहिले माझा चेहरा हा मी मॉइश्चराइज करून घेतला आहे। छान मॉइश्चरायझर लावा, कोणतंही तुमच्या आवडीचं तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता। त्याच्यानंतर आता आपल्याला प्रायमर लावून घ्यायचा आहे। त्यासाठी मी नायका ब्रँडचे हे प्रायमर वापरत आहे। हे छान अमाउंट मध्ये घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पूर्ण चेहऱ्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी हे नायका ब्रँडचे ऑरेंज करेक्टर घेतलेला आहे। जिथे जिथे मला डार्क स्पॉट आहे अगदी तिथेच ते मी यूज केलेलं आहे। ते मी छान ब्रशने ब्लेंड केलं आहे। तर तुम्ही त्यासाठी ब्युटी ब्लेंडर ही यूज करू शकता। जिथे जिथे तुमचे डार्क स्पॉट असतील तिथे तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे। जर तुमच्या स्किनवर जर डार्क स्पॉट नसेल तर तुम्ही हे प्रोडक्ट स्किप ही करू शकता। त्याच्यानंतर मी इथे कन्सिलर जे वापरलं आहे तेही अगेन नायका ब्रँडचं के ब्युटी कन्सिलर आहे। त्याचा शेड आहे 110 एंड लाईट आणि हे हायलाइटिंग कन्सिलर आहे। थोडासा लाईट शेड पण तुम्ही याचा घेऊ शकता। सो हे व्यवस्थित कन्सिलर इथे मी अंडर आईजला लावलेलं आहे। कपाळावर, नाकावर, चिनवर जिथेही आपले हाय पॉइंट्स आहेत तिथे मी ते कन्सिलर लावून घेतलेलं आहे, म्हणजे टी झोन एरियामध्ये। त्याच्यानंतर अगेन मी हे नायका ब्रँडचे फाउंडेशन यूज केलेलं आहे, ज्याचा शेड 100P लाईट आहे। जर तुमचा स्किन टोन मीडियम किंवा नॅचरल असेल तर हा शेड खूप छान आहे। त्याच्यानंतर ते फाउंडेशन मी छान ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करणार आहे, तर तुम्ही ब्रश ही यूज करू शकता। तर हे फाउंडेशन तुम्ही अंडर आईजला डार्क ही करू शकता। तुम्ही जिथे जिथे ऑरेंज करेक्टर यूज केलेला आहे तिथे तिथे ते फाउंडेशन छान अप्लाय करायचं आहे। अशा प्रकारे ते मी ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेत आहे। त्याच्यानंतर हे मी मॅट लुकचा आयब्रो पॅलेट घेतलेला आहे। त्याने मी माझ्या आयब्रो फिलअप करून घेत आहे। त्याच्यानंतर मी अगेन नायका ब्रँडची लूज पावडर घेतलेली आहे, जिचा शेड आहे बनाना। तर ती पूर्ण चेहऱ्याला मी लावून घेतलेली आहे। त्यानंतर मी मोठा ब्रश घेतला आहे आणि त्याच्या हेल्पने ती पावडर मी पूर्ण सगळीकडे अशी स्प्रेड केलेली आहे। सो आता आपला एक छान बेस कंप्लीट झालेला आहे। त्यानंतर मी नायका ब्रँडचं हे ब्लश पॅलेट घेतलेलं आहे। त्याला मी ॲज अ ब्लश म्हणून वापरलेलं आहे आणि व्यवस्थित ब्लश लावून झाल्यानंतर मी छान माझ्या फेसला हायलाइटिंग केलेलं आहे। त्याच्यानंतर मी इथे शुगरचं काजळ घेतलेलं आहे आणि ते माझ्या अप्पर वॉटरलाईन आणि लोअर वॉटरलाईनला लावून घेतलेलं आहे। त्यानंतर अगेन मी हे नायकाचं पॅलेट घेतलेलं आहे। या पॅलेटचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो शेड मी दाखवला आहे तो मी घेतला आहे आणि तो छान क्रीजमध्ये भरायचा आहे। तर तुम्ही बघता मी फिंगरच्या हेल्पने तो लावत आहे। एकदम व्यवस्थित तो लावा। हा आपल्याला इनर कॉर्नर पासून पूर्ण आयलिडवर लावून घ्यायचा आहे आणि तो छान ब्लेंड करा। त्यानंतर मी हे ओरिफ्लेमचा आय लायनर घेतलेला आहे आणि ते मी माझ्या व्यवस्थित दोन्ही आईजला लावून घेतलेला आहे। जर तुम्हाला विंग्स आवडत असतील तर तुम्ही विंग्स ही काढू शकता। त्याच्यानंतर हे मी स्विस ब्युटीचं लिप लायनर घेतलं आहे। त्याने मी लिप्सला छान शेप दिला आहे।
नंतर अगेन मी ही नायकाची लिपस्टिक घेतलेली आहे ज्याचा शेड आहे होम गर्ल। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या शेडची नावं देणार आहे आणि ती मी लावून घेतलेली आहे। खूप छान न्यूड कलर आहे, ब्लॅक सोबत न्यूड कलर खूप छान जातो आणि म्हणूनच मी हा शेड यूज केलेला आहे। अशा प्रकारे मी लिपस्टिक लावून घेतलेली आहे, एकदम बेस्ट दिसते ही लिपस्टिक, तुम्ही लावून बघू शकता। आता मी इथे माझे आय लॅशेस कर्ल करून घेत आहे। त्याच्यानंतर मी इथे मस्करा लावत आहे। हा इनसाइडचा मस्करा आहे, खूप सुंदर आहे, छान 3-4 कोट्स लोअर लॅशेस आणि अपर लॅशेसला लावून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर हा माझा मेकअप लुक पूर्ण झालेला आहे। सो इथे तुम्ही बघू शकता मी छान ज्वेलरी ही वेअर केलेली आहे। तर मी इथे सिम्पली स्ट्रेट हेअरची हेअरस्टाईल केलेली आहे जी खूपच इझी आहे आणि यस हा लुक एकदम परफेक्ट झालेला आहे। तुम्हाला जर आवडला तर तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।